नमस्कार मित्रांनो, काल 11 जुलै 2024 रोजी पवित्र पोर्टलवरती विनामुलाखत पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थांची रूपांतरित यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या रूपांतरित यादीमध्ये एकूण किती पदे भरण्यात आलेली आहेत, तसेच त्यापैकी 18 पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। ती पदे का रिक्त ठेवण्यात आलेली आहेत, त्याचबरोबर कास्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज किती कट ऑफ लागला याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेमधील बघा, जनरल एक सर्व्हिसमॅनची 4 पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। त्यानंतर एससी प्रवर्गाची 3 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। ओबीसी प्रवर्गाची 2 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। व्हीजे प्रवर्गाचं 1 पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। एनटीबी प्रवर्गाचं 1 पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 2 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। बघा मित्रांनो, ही पदे का रिक्त ठेवण्यात आलेली आहेत, तर ही माजी सैनिकचा जो कन्व्हर्जन राऊंडची जी आणखी एक निवड यादी लागणार आहे, त्या निवड यादीतील माजी सैनिक या रूपांतरित फेरीसाठी ही पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। तर बघा, जनरल प्रवर्गाची एकूण 51 उमेदवारांची शिफारसी या यादीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर एससी प्रवर्गातील 41 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। ओबीसी प्रवर्गातील 28 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। व्हीजे प्रवर्गातील 9 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। एनटीबी प्रवर्गातील 6 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 20 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, 169 पदांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा येथे 156 उमेदवारांची शिफारसी करण्यात आलेली आहे। तर उरलेली ही 13 पदे आहेत। ही 13 पदे मित्रांनो, जी माजी सैनिकची रूपांतरित फेरी लागणार आहे, 484 पदांची रूपांतरित फेरी लागणार आहे, त्या फेरीमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा येथील या 13 पदांचा समावेश आहे। आणि बघा मित्रांनो, ही जी 13 पदे आहेत, या 13 पदांपैकी 12 पदे ही 7 ते 8 लँग्वेज हिंदी विषय शिक्षकाचे आहेत। तर 1 पद हे हायर सेकंडरीचं अर्धमागधी या विषयासाठी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। आता रयतमधील जी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मित्रांनो 1 ते 5 बघा, 1 ते 5 जवळपास 83 पदे ही कन्वर्ट करण्यात आलेली आहेत आणि 83 पदे ही 83 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजे 1 ते 5 ची 83ची 83 पदे ही भरण्यात आलेली आहेत। त्यानंतर 7 ते 8 लँग्वेज हिंदी विषयाची मित्रांनो 43 पदे रिक्त होती आणि त्यापैकी 31 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजे 12 पदे ही हिंदी विषयाची रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। त्यानंतर 7 ते 8 मराठी विषयची एकूण 16 पदे ही रिक्त होती आणि 16 पदेसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। तर 6 ते 8 सायन्स विषयाची 25 पदे ही रिक्त होती आणि 25 पदांसाठी उमेदवारांची कालच्या निवड यादीमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, हायर सेकंडरीसाठी एज्युकेशन इकॉनॉमिक्स अँड कोऑपरेशन या विषयाचं एका पदासाठी उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे। तर हायर सेकंडरीमधील अर्धमागधी या भाषा विषयाचं 1 पद रिक्त होतं आणि ते पद भरण्यात आलेलं नाही। तर बघा मित्रांनो, आता यामध्ये 1 ते 5 मधील जी 83 पदे भरण्यात आलेली आहेत, या 83 पदांमध्ये प्रवर्गनिहाय किती कट ऑफ लागला ते आपण आता पाहू। या 83 पदापैकी मित्रांनो, एससी प्रवर्गामध्ये जवळपास 19 पदे भरण्यात आलेली आहेत। एससी प्रवर्गाची 19 पदे भरण्यात आलेली आहेत आणि एससी प्रवर्गाचा कट ऑफ हा 108 लागलेला आहे। बघा किती लागलेला आहे, 108। यापूर्वीच्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये जी निवड यादी 26 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यामध्ये एससी प्रवर्गाचा कट ऑफ हा 109 लागलेला होता। म्हणजे एससी प्रवर्गाचा कट ऑफ हा एका मार्क्सने खाली आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, व्हीजे प्रवर्गातील 8 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा 110 लागलेला आहे। त्यानंतर एनटीबी प्रवर्गाचा कट ऑफ हा 114 लागलेला आहे। त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील
21 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। बघा ओबीसी प्रवर्गातील 21 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हा 113 लागलेला आहे। बघा रयत शिक्षण संस्थेमधील रूपांतरित यादीमध्ये 1 ते 5 चा ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 113 लागलेला आहे। म्हणजेच हा कट ऑफ पूर्वीच्या कट ऑफ पेक्षा जास्त आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा कट ऑफ हा 112 लागलेला आहे। तर जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा 115 लागलेला आहे। त्यानंतर मित्रांनो ग्रॅज्युएट टीचर बघा 7 ते 8 लँग्वेज हिंदी विषयाची 31 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि या 31 पदांमध्ये मित्रांनो एससी प्रवर्गातील 22 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा 102 लागलेला आहे। बघा हिंदी विषयासाठी 7 ते 8 एससीचा कट ऑफ हा 102 लागलेला आहे। त्यानंतर विजय प्रवर्गातील मित्रांनो एक पद हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांचं भरण्यात आलेलं आहे आणि बघा हे पद जे आहे हे भूकंपग्रस्ताचा उमेदवार न मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्ताला कन्वर्ट करण्यात आलेला आहे आणि त्याचा कट ऑफ हा 91 लागलेला आहे। त्यानंतर मित्रांनो ओबीसी प्रवर्गातील 5 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा 113 लागलेला आहे। बघा ओबीसी 7 ते 8 हिंदी विषयाचा 113 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा 113 कट ऑफ लागलेला आहे आणि जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा हिंदी भाषा विषयासाठी 115 लागलेला आहे। त्यानंतर पुढील विषय मित्रांनो 6 ते 8 भाषा विषय मराठी यांची 16 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि या 16 पदांमध्ये एससी प्रवर्गाचं एकही पद भरण्यात आलेलं नाही। त्यानंतर विजय प्रवर्गाचा कट ऑफ हा 116 लागलेला आहे। बघा 7 ते 8 मराठी विषयासाठी विजय प्रवर्गाचा कट ऑफ हा 116 लागलेला आहे। त्यानंतर एनटीबी प्रवर्गाचा मित्रांनो कट ऑफ 116 लागलेला आहे। एनटीसी प्रवर्गाचा कट ऑफ सुद्धा 116 लागलेला आहे। त्यानंतर ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 119 लागलेला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा कट ऑफ हा 115 लागलेला आहे। भाषा विषय मराठीसाठी 7 ते 8चा कट ऑफ हा 115 लागलेला आहे। तर जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा 116 लागलेला आहे। त्यानंतर पुढील विषय आहे मित्रांनो 7 ते 8 सायन्स। बघा सायन्स या विषयाची 25 पदे ही रिक्त होती आणि 25 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। तर सायन्स या विषयाचा कट ऑफ हा मित्रांनो 7 ते 8 विज्ञान विषयाचा कट ऑफ हा ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा 116, जनरल प्रवर्गाचा 116, एनटीबी प्रवर्गाचा 117, ओबीसी प्रवर्गाचा 117 कट ऑफ लागलेला आहे। तर त्यानंतर मित्रांनो हायर सेकंडरी इकॉनॉमिक्स कोऑपरेशन या विषयासाठी एका उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे आणि हे पद मित्रांनो जनरल प्रवर्गातून भरण्यात आलेलं आहे आणि त्यांचा कट ऑफ हा 119 लागलेला आहे। तर शेवटचा विषय आहे मित्रांनो लँग्वेज अर्धमागधी हायर सेकंडरी। बघा एक पद रिक्त होतं आणि त्या पदासाठी उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली नाही। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे रयत शिक्षण संस्थेमधील विषयनिहाय तसेच प्रवर्गनिहाय याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। बघा आता रयत शिक्षण संस्थेमधील रयत शिक्षण संस्थेमधील 169 पदांपैकी 156 पदे जी भरण्यात आलेली आहेत आणि जी 13 पदे रिक्त आहेत ही 13 पदे मित्रांनो 7 ते 8 हिंदी विषयासाठी 12 पदे आणि 1 पद हायर सेकंडरी अर्धमागधी या विषयासाठी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। आणि ही पदे मित्रांनो यानंतर माजी सैनिकची जी 484 पदांसाठी निवड यादी लागणार आहे त्यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। याचबरोबर मित्रांनो बाल विकास शिक्षण संस्था येथे 1 पद माजी सैनिक राऊंडसाठी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे आणि ते 7 ते 8 गणित विषयासाठी रिक्त आहे व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी रिक्त आहे। त्यानंतर महिला सेवा मंडळ वर्धा येथे 2 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत आणि ती 2 पदे त्यापैकी 1 पद हे एसटी प्रवर्गासाठी तर 1 पद हे एनटीटी प्रवर्गासाठी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। तर रोहिंजन तळोजा विभाग विद्याप्रसारक मंडळ येथे 2 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे विनामुलाखत खाजगी संस्थांमधील एकूण 18 पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। धन्यवाद मित्रांनो।